BSNLच्या 25व्या वर्धापन दिन साजरा परभणी टेलिफोन भवन येथे पार पडला. सोहळा परभणी. आज दिनांक 1 ऑक्टोबर. आज परभणी शहरातील टेलिफोन भवन येथे BSNLचा 25वा वर्धापन दिन हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. यावेळी सुनील चांदोरकर, सहाय्यक महाप्रबंधक, विवेक भाकरे, देवेंद्र सिंग, सचिन शर्मा, आनंद वाघमारे, वडमारे, क्षीरसागर, अभिजित गावडे, अन्सारी पैठणकर, पठाण, शशिकांत साळवे, एडी गायकवाड, राजू साठे, अमीन सिद्दीकी, गीताराम घोडे, प्रकाश मेघवाल, NB पगारे, मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी 1 ऑक्टोबर 2000 रोजी BSNLची सुरुवात करण्यात आली होती. मागच्या 25 वर्षांमध्ये देशभरात सर्वसामान्य माणसांना उत्कृष्ट सेवा देण्याचं प्रमुख काम BSNLने केलं आहे. देशभरात 1 लाख टावर बसवण्यात आले असून त्यापैकी 9000 टावर महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात BSNL यापुढेही ग्राहकांना विशेष सुविधा देणार आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केलं आहे. केंद्र सरकारने स्वदेशीचा नारा दिला आहे. याचाच प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे, अशी माहिती BSNLच्या कर्मचारी, अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्व जनतेलाही सांगू इच्छितो की आज आम्ही जे 25वा वर्ष BSNLचा साजरा करत आहोत ते फक्त तुमच्या सहकार्यामुळेच करत आहोत आणि याच्या पुढे आम्ही तुम्हाला सेवा देण्यासाठी बांधलेला आहोत आणि अशाच प्रकारची आमची सेवा तुम्ही घेत चला आणि आम्ही तुम्हाला सेवा कमी दरामध्ये चांगली सुविधा फक्त BSNL देऊ शकतं. यासाठी तुम्ही आमची सेवा देण्यासाठी आम्हाला सहकार्य करून आम्हाला आमचा उत्साह वाढवावा ही सगळे जनतेला विनंती. यस 4Gसाठी आमच्या माननीय पंतप्रधान मोदींनी साहेबांनी स्वदेशीसाठी आमचे प्रयत्न केलेलेच आहेत. आमचं जे नेटवर्क आहे आम्ही स्वदेशीच आहे आणि आमचे जे बांधव आहेत, आमची टीम जी आहे, टेक्निकल टीम आमची स्ट्रॉंग आहे. त्यामुळे आमचा स्वदेशीचा नारा आहे. आमचा BSNLचा आम्ही बांधील आहोत देश सेवा करण्यासाठी, देशाला सेवा देण्यासाठी. मी जनतेला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन की तुम्ही आमची सेवा देऊन आम्हाला सहकार्य. आज काय संकल्प केला आहे? आज आम्ही हा संकल्प केला आहे की आज आम्ही डिफरन्स करणारच आहोत आणि चांगल्यातल्या चांगल्या सुविधा आम्ही आमच्या जनतेला देणार आहोत. आमचे चांगले FTTHचे कनेक्शन असो की आमची मोबाईलची सेवा असेल की आमच्या तळागाळातल्या आमच्या बांधवांना पोचली पाहिजे. खेड्यापाड्यात आमची सुविधा चांगल्या प्रकारे पोहोचण्यासाठी आज आम्ही प्रयत्न करत आहोत. BSNLला 25 वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि एक सांगायचं मुख्य म्हणजे असं आहे की BSNL विविध क्षेत्रामध्ये काम करते. बँकेच्या लीज लाईन आहे, फायबर कनेक्टिव्हिटी आहे, ग्रामीण क्षेत्रामधले जे म्हणजे सोयी सुविधा आहे म्हणजे इन्क्लुडिंग हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस यांना मूलभूत सेवा देण्याचं काम पण BSNL करते. एक ग्राहकांमध्ये म्हणजे लोकांमध्ये ही अजूनपर्यंत माहिती गेलेली नाही की बऱ्याच वर्षापासून BSNLचं काम चालू आहे. आता नवीन BSNL पहिले काय करायचं की ते जुने केबलवर काम द्यायचं. आता आम्ही डायरेक्ट नवीन फायबर टू होम नवीन सेवा आणलेली आहे. फायबर टू होम मध्ये आम्ही तोच जो तुमचा दूरध्वनी क्रमांक आहे तोच आम्ही मेंटेन ठेवतो. तो दूरध्वनी तुम्हाला आम्ही इंटरनेट सेवा आणि टेलिफोन दोन्ही कॉम्बो प्लॅन फ्रीमध्ये देतो. म्हणजे तुमच्या घरातले TV पासून, तुमच्या घरातल्या मोबाईल पासून हे सगळे एका त्याच्यात माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट काम करू शकतो. काय आव्हान करा? मी आम्हाला हे म्हणायचं की ठीक आहे, काही कालखंडामध्ये थोडासा हे आला होता, पण आता BSNL चांगल्या परिस्थितीमध्ये येत आहे. त्यासाठी जे आमचे जे जुने ग्राहक आहे की आम्हाला सोडून गेले असतील तर मला त्यांना हेच आवाहन करायचं की एकदा पुन्हा आमची विनंती आहे तुम्हाला आमच्याशी जोडा, तुम्हाला अजून याच्या चांगली प्रकारची सेवा. या निमित्त प्रथमतः 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी भारतामधील सर्व आमचे जे उपभोक्ता ग्राहक आहेत त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या सहकार्यामुळे BSNL हे 25 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेला आहे. त्यानंतर भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की स्वदेशीच्या माध्यमातून जी टेक्नॉलॉजी 4G त्यांनी पूर्ण भारतामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा ते BSNLला संधी दिली आणि त्याचं सोनं BSNL कर्मचारी अधिकाऱ्यांना केलं. त्याबद्दल भारत सरकारचं सुद्धा एकदा मी धन्यवाद या निमित्ताने व्यक्त करतो. एक महत्त्वाची गोष्ट आपण बोलत असताना म्हणालात कार्यक्रमात की तरुणांना सुद्धा व्यवसायाची उद्योग संधी, त्याबद्दल काय सांगाल? BSNL हे टिपच्या माध्यमातून जे जे काही सुशिक्षित बेरोजगार तरुण असतात त्यांना एक
उद्योजक बनण्याची संधी ही BSNL देते, ज्यामध्ये 60-40 असा रेशो असतो आणि जी सर्व्हिसेस, डाटा सर्व्हिसेस जी लोकांना लागते ती BSNL पुरवते आणि त्यामधून त्यांचं जे उत्पन्नाचं एक स्रोत माध्यम बनवण्याचं काम BSNL करते. त्याला टेक्निकल सपोर्ट हे BSNLचे आमचे सगळे इंजिनियर करतात आणि त्यामधून एक बेरोजगारांना उद्योजक बनण्याचं काम हे BSNL करत आहे. आणि BSNL परभणीमध्ये तसे 20 ऑलरेडी उद्योजक आम्ही बनवलेले आहेत आणि आणखी जास्तीत जास्त तरुणांनी BSNL कडे येऊन BSNLचं लायसन घेऊन आपला उद्योग स्थापन करावा. त्यासाठी कसल्या प्रकारची मदत BSNL करायला कन्वर्ट झालेले आता एक नवीन पाऊल पुढे पडलेले, या आनंदात काय सांगा? या आनंदात एक माइलस्टोन म्हणजे खूप मोठं अचिव्हमेंट आहे आणि 4G 5G हे सगळ्या सर्व्हिसेस आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत, ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं काम हे BSNL फक्त सेवा म्हणून करते आणि अशीच ही सेवा आम्ही आणखी पुढे चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.